नमस्ते, वाकड सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज तुमच्या सगळ्यांची ओळख करून देणारे मी एका काकांसोबत, ज्यांनी आपल्याकडे काही महिन्यापासून थेरपी घेतलेली आहे आणि थेरपी घेतल्यापासून काकांना जो काही अनुभव आलाय तर तो आपण जाणून घेणार आहोत। तर काका, सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा सगळ्यांना। माझं नाव राजेंद्र धनाजी भोसले। ठीक आहे काका, कुठून येत आहे तुम्ही थेरपीसाठी? मी स्पाइन रोड चिखली येथून थेरपी घेण्यासाठी इकडे येतो। ठीक आहे, म्हणजे खूप दूरवरनं काका आपल्याकडे थेरपीसाठी येत आहे। तर काका मला सांगा, थेरपीला येण्याच्या पहिले म्हणजे जेव्हापासून तुम्ही थेरपीला सुरुवात केली आहे तर त्याच्या पहिले तुम्हाला काय काय त्रास होता, म्हणजे कोणत्या त्रासांसाठी तुम्ही थेरपीला येत होते? पहिली गोष्ट तर मला शुगर आहे, दुसरी गोष्ट माझे असे गुडघे दुखायचे, पायाला असे गोळे येत होते आणि त्याच्यामुळं आणि वजन पण जास्त होतं। ठीक आहे, म्हणजे काकांना शुगरचा त्रास आहे, पायांना गोळे यायचे आणि वजन पण वाढलेलं होतं, त्यासाठी त्यांनी थेरपीला यायला सुरुवात केली। तर काका मला सांगा, तुम्हाला शुगरचा त्रास किती वर्षापासून आहे? शुगर त्रास मला 10 ते 15 वर्षापासून आहे। बघा, काकांना जो शुगरचा त्रास आहे तो जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून आहे। म्हणजे काकांनी शुगरसाठी जी मेडिसिन आहे ती जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून खाल्लेली आहे। तर काका मला सांगा, तुम्ही आधीच्या काही ट्रीटमेंट केल्या तुमच्या त्रासांसाठी, म्हणजे शुगरसाठी मेडिसिन खाल्ली आहे किंवा तुमचं वजन वाढलेलं आहे त्यासाठी तुम्ही जे काही उपचार केले तर त्याने तुम्हाला फायदा झाला होता का? फायदा म्हणजे जोपर्यंत मेडिसिन घेतोय तोपर्यंतच फरक वाटत होता, त्याची मेडिसिनची पॉवर कमी झाली की मग पुन्हा त्रास होतो। ठीक आहे, बघा काका सांगताय की जोपर्यंत त्यांनी मेडिसिन खाल्ली, मेडिसिनची पॉवर आहे तोपर्यंत त्यांना रिझल्ट जाणवला आणि मेडिसिनची पॉवर कमी झाल्यानंतर परत त्यांचा त्रास जसा आहे तसं सुरू झालेलं आहे। तर काका, तुम्हाला आता जवळजवळ सेंटरमध्ये येऊन 3-4 महिने पूर्ण झालेले आहेत, बरोबर? तर ह्या 3-4 महिन्यामध्ये तुमच्या त्रासांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? या 3-4 महिन्यामध्ये माझं वजन कमी झालंय, पायाला गोळे येत होते ते कमी झालेत आणि गुडघे दुखाचे पण कमी झाले, जवळजवळ 60% त्रास कमी झालाय। बघा, किती आनंदाची गोष्ट आहे की काकांचा जवळजवळ 60% त्रास आपल्या थेरपीने कमी झालेला आहे। पायामध्ये जे क्रॅम्प्स यायचे, त्यानंतर गुडघेदुखीचा त्रास होता तो सुद्धा कमी झालाय आणि त्यासोबत त्यांचं जे वाढलेलं वजन होतं तर वाढलेलं वजन सुद्धा काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे। तर काका, आता मध्ये आपल्याकडे जी ऑफर आलेली होती मास्टर बेल्टसाठी, तर ती ऑफर ज्यावेळेस आलेली तर त्यामध्ये तुम्ही आपल्याकडनं मास्टर बेल्ट परचेस केलेला आहे। तर तो मास्टर बेल्ट तुम्ही स्पेशली कुणासाठी घेतलाय किंवा काय त्याच्या मागे रिझन आहे? हा मास्टर बेल्ट मला चांगला वाटला आणि माझ्या बहिणीला पण त्रास आहे, शुगर आहे आणि तिचं पण वजन जरा जास्ती आहे त्यामुळं, आणि त्याला मणक्यामध्ये गॅप आहे, मानेमध्ये त्रास आहे, त्याच्यासाठी म्हणून मी हे बेल्ट बहिणीला सांगितला असं असं आहे, मग बहिणी म्हटले की घे, बुक कर। ओके, बघा, म्हणजे त्यांच्या ज्या सिस्टर आहेत तर त्यांनी थेरपी बद्दल काही सुद्धा एक्सपिरियन्स घेतलेला नाहीये, त्यांना मणक्याचा त्रास आहे, त्या सोबत त्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, पण काकांना जो रिझल्ट भेटलाय थेरपीने तर त्यांनी त्यांच्या बहिणीला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की त्यांना खूप छान फायदा झालेला आहे। म्हणजे फक्त भावावरती विश्वास ठेवून त्यांनी आपल्याकडनं मास्टर बेल्ट जो आहे तो परचेस केलेला आहे। काका, जेव्हा तुम्ही मास्टर बेल्ट सेंटरमध्ये यूज केला, बरोबर, तर मास्टर बेल्ट आणि आपली जी एनर्जी स्लीपर आहे त्याची थेरपी तुम्ही सेंटरमध्ये घेतली असेल, तर ज्यावेळेस तुम्ही बेल्ट आणि स्लीपर यूज केली त्यावेळेस तुम्हाला काय फायदा जाणवला? ज्यावेळेस मी स्लीपर यूज केली त्यावेळेस माझे असा नसा म्हणजे थोडा रिकाम्या झाल्याचा, मोकळ्या झाल्यासारख्या वाटल्या, पाय थोडा म्हणजे हलका झाला आणि बेल्टमुळं ज्या दिवशी मी बेल्टची थेरपी घेतली तो दिवस पूर्ण एनर्जेटिक गेला, म्हणजे थकवा अजिबात जाणवला नाही। ठीक आहे, बघा, म्हणजे ज्यावेळेस काकांनी बेल्टची थेरपी घेतली त्यांना पूर्ण दिवस थकवा जाणवलेला नाही, पूर्ण दिवस त्यांचा एनर्जेटिक गेला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्यांनी एनर्जी स्लीपरची थेरपी घेतली तर नसांचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा त्यांचा कमी झालेला आहे। म्हणजे त्यांनी स्वतःमध्ये जो काही रिझल्ट भेटला तर तो रिझल्ट बघूनच त्यांच्या बहिणीला इन्फॉर्म केलं की हे प्रोडक्ट तुझ्यासाठी सुद्धा बेनिफिशियल असणार आहे आणि तोच विचार करून त्यांनी घरामध्ये मास्टर बेल्ट आणि स्लीपर घेण्याचा डिसिजन घेतलेला आहे। थँक्यू।